दिग्रस येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जन आक्रोश मोर्चानिमित्त निवेदन. महिला जे आहे ग्रामीण भागातल्या मेन मार्केटमध्ये उघड्यावर मुतारीवर चालल्यावर लाज वाटून राहिली आम्हाला. मेन मार्केटमध्ये मुतारा बांधा, मेन चौकात मुतारा बांधा. सल्यूट मारतो दोघांनी संजय भाऊनी सल्यूट. दिग्रस नगर परिषदेमधील विविध अनियमितता, नागरिकांच्या मूलभूत समस्यांबाबत व प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात जन आक्रोश मोर्चा निमित्ताने निवेदन देण्यात आले आहे. नगरपालिका करत असलेल्या कॅबिनेटचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये काही मुद्दे आहेत. त्यामधला पहिलाच मुद्दा म्हणजे अति महत्वाचा आहे की नगरपालिका प्रशासनाने इथे विना कुठली परवानगी, कुठल्या सभेची परवानगी न घेता अवैध इथं कॅबिन बांधून ठेवलेल्या आहे. इथे 2 कॅबिन बांधण्यात आलेल्या आहे, एसी आणि फर्निश, एक उपाध्यक्षाची आणि गटनेत्याची. आणि याला कुठलीही परवानगी नाही. नगराध्यक्ष मॅडम कडे गेलो, ते म्हणते मला माहिती नाही या संदर्भात. मुख्याधिकारी केदारे साहेबाकडे आमचेच पत्रकार बांधव गेलेले आहेत, त्यांनी म्हटलं की याच्याबद्दल मलाही काही माहिती नाही. तर त्या संदर्भात आम्हाला या संदर्भात पूर्ण माहिती पाहिजे की हे कॅबिन कशी बनवण्यात आली, कोणत्या फंडातून बनवण्यात आली. एकीकडे तुम्ही सांगता जनतेला की आमच्याजवळ पैसा नाही नगरपालिका फंडात, मग हे एसीच्या फर्निश कॅबिन करायला पैसे कुठून येतात तुमच्याकडं? जनता इकडे घाणीत राहून राहिली आणि तुम्हाला इथं एसी आणि फर्निश कॅबिन पाहिजे. अहो ज्या नियमानं तुम्ही हे कॅबिन बनवल्या ना, वर नगरपालिकेमध्ये वर जे गेलेले जुने नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक असेल, सभापती असेल, ते वरून पाहत असेल या नगरपालिकेचे असे हाल, तर ते डोळ्यातून पाणी आणत असेल त्यांच्या की काय बिना नियमाची नगरपालिका, तुमची का प्रायव्हेट कंपनी आहे काय? अहो पालक संस्था आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, नियम अटी काहीतरी राहते, त्याच्यानुसार काम करा. त्याच्यानंतर आता माननीय नगराध्यक्ष मॅडम आता उद्याच्याच सभेमध्ये त्यांनी हाच विषय टाकलेला आहे की कॅबिनला परवानगी देण्यात यावी. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा त्याच्यात हे टाकला उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये की नगराध्यक्षांना गाडी घेण्यात यावी. माझं एवढंच म्हणणं आहे, नगराध्यक्ष मॅडम एक माझे चांगले संबंध आहेत त्यांच्यासोबत, परंतु मला हेच सांगायचं आहे त्यांना की 100 वर्षानंतर एससीचं रोस्टर उघडलेलं आहे. असं काम करून दाखवा मॅडम की येणारे 100 वर्ष लोकांना तुमचं नाव घेतलं पाहिजे, ना की हे गाड्या घोड्या घेऊन. अहो यवतमाळला एखाद्या दिवशी मिटिंग राहते हो, अहो भाड्याची गाडी करा, उत्तम भाऊ नरळे 5 मिनिटात गाडी करून देते तुम्हाला. काय गरज आहे तुम्हाला? इकडे नगरपालिकाकडे पैसे नाही म्हणता आणि इकडे गाड्या घ्या लागले, कॅबिना बनवा लागले. अरे लोकांची हे करा ना, रस्त्याची काय हालत करून ठेवली. जा इच्छा सगळ्या लेआउट मध्ये, लेआउट तर काय ते SIT टाकली, 7 लेआउट लढत केले, लोकांचेच येले करून टाकले. गावात लोक प्लॉट घ्यायला या नाही लागले, पण ते तरी नियमात करा काहीतरी. सगळं इलिगल आणि बोगस काम नगरपालिकेचं इथं चालू आहे, हे सांगण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. दोन्ही पक्षांनी, मी एक नाही म्हणत, जेही दोन्ही पक्ष होते त्या दोन्ही पक्षाचे जे निवडणुकीचा मुद्दा होता ज्याच्यावर हे निवडणूक लढले, त्याच्यात होता की प्रशासकीय काळामध्ये अवाजवी करवाढ झाली होती. अवाजवी करवाढ आम्ही रद्द करून टाकू, याच्यावर आम्ही फेरविचार करू, असे आश्वासन जनतेला देण्यात आले. आणि मतदान घेऊन इथं या सभागृहात नगरसेवक येऊन बसले. तर ते अवाजवी करवाढ कमी करा ना तुम्ही, लावा. त्याच्यात तुम्हाला चौकशी समिती बसवता येते, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर काही बोल बाल काही करा. मीटिंग मध्ये तुमच्या अंगावर येईल म्हणून तुम्ही आज हातवर करून राहिले, मग तुम्ही तुमच्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेस मुद्दे कशाला जनतेला संभ्रम करण्यासाठी टाकले? त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, वार्षिकचे टेंडर निघून राहिले. माझा आरोप आहे हे वार्षिक टेंडर दरवर्षी रिन्यू केला जाते, परंतु वार्षिक टेंडरला मुदतवाढ देण्यात येत आहे. कारण जे ठेकेदार आपल्या जवळचे असेल, नातेवाईक असेल, त्यांनाच मुदतवाढ वाढवून देण्यात येत आहे. माझा स्पष्ट आरोप आहे. मुख्याधिकारी साहेबांनी याच्याकडे तातडीने लक्ष द्यावे. त्याच्यानंतर भाजी मार्केट पहा इथं बांधलेलं, अहो त्याचे 3 लाख रुपये डिपॉझिट ठेवले. कोणता गरीब येऊन 3 लाख रुपये डिपॉझिट भरणार आहे भाजीपाला विकणारा? अहो रस्त्यावर ते रस्ते खोदून ठेवल्यानंतर लोकांना गाड्याच्या गाड्या लावल्या तिथं, कारण लोकांना चोरी चकाटी आणि 2 नंबरच्या धंद्यानं पोट नाही भरायचं आहे.
स्वाभिमानानं ते बिचारे गाड्या तिथं लावा लागले. त्यांच्यासाठी ते भाजी मार्केट तो ओपन करून द्या तुम्ही. 3-3 लाख रुपये डिपॉझिट घेसाल, कोण भरणार आहे? तुमच्या जवळ असेल पैसा हरामाचा, लोकांजवळ नाही आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की हे सगळेही जेवढा निधी या लागला, हे येऊन राहिला, सगळे जे म्हणून राहिले तुम्ही, काहीच नाही. पर्सेंटेजचं प्रमाण, हे माझे ठेकेदार मित्र वर्ग इथं बसलेल्या पाहून घ्या, हे लोक येऊन सांगून राहिले अजिंक्य भाऊ म्हणे पर्सेंटेजचा मुद्दा मांडावा म्हणे. अहो 30-40% पर्सेंटेज घ्या लागले म्हणे लोक. आम्ही क्वालिटी काय देऊ? बरोबर आहे त्यांचं, काहीच चुकीचं नाही आहे. 30 आणि 40% कमिशन घ्या लागले तुम्ही, काढा माहिती. आणि जर चुकीचं मी बोलत असेल याच्यातला एकही शब्द, तर 14-15 गुन्हे, डझनभर गुन्हे हे पोलीस बांधव आहे माझी इथं उभे, त्यांना माहित आहे. आरोपी नाही आहो, क्रिमिनल नाही आहो मी, जनतेसाठी घेतलेले गुन्हे आहे. आंदोलन, कास्तकारासाठी आंदोलन, मोर्चे काढून घेतलेले. जर चुकीचं काही खोटं बोलत असेल तर अजून 1-2 गुन्हे आमच्यावर दाखल करा. परंतु हे आजचे सगळे एक होऊन बसलेले आहे. दोघं एक झाले ना, लोकांचं म्हणणं आहे संजयमय झाली नगरपालिका. चला ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला, संजयमय झाली ना, शुभेच्छा. पण आज तुमच्या दोघांचे जे विकासासाठी तुम्ही एक झालेले आहे, मी एक नागरिक म्हणून, एक विरोधी पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून माझी डिमांड आहे तुमच्याकडं, तुम्ही दोघं एक झाले ना, चला आमच्या दिग्रस मध्ये मुतारी घरचे आहे ना, महिला जे आहे ग्रामीण भागातल्या, मेन मार्केटमध्ये उघड्यावर मुतारीवर चालल्यावर लाज वाटून राहिली आम्हाला. मेन मार्केटमध्ये मुतारा बांधा, मेन चौकात मुतारा बांधा. सल्यूट मारतो दोघा संजय भाऊ, सल्यूट. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगतो, 952 घरकुल. ते अभय भाऊ इंगळे आमचा पत्रकार दरवर्षी माहिती टाकते. आज 15 वर्ष झाले घरकुलला न्याय भेटला नाही, आज 20 वर्ष झाले घरकुलले न्याय भेटला नाही. अरे दोघं संजय भाऊ द्या ना न्याय. आता दोघं एक झाले, तुम्ही या. त्या 952 लोकांचे आशीर्वाद तुम्हाला लागेल. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे ग्रामदैवत घंटी बाबा. फक्त नावापुरतं कागदावर त्याला घोषणा करून दिली की हे तीर्थक्षेत्र झालं म्हणून. कोणता निधी दिला हो तिथं? अहो निधी सांगा. फक्त कागदपत्रापुरता तिथं रिबीन कापून देणी, घोषणा करून देणी तर झालं. घोषणाचा नुसता बाजार. त्या ग्रामदैवताचा श्राप लागा लागला हो. पहिलेच आंधळी म्हणते ते, आता मुखीन बैरी दिग्रत झाली. आणि हे बघा, याच्यानंतर मुस्लिम कब्रस्तान बद्दल बोलतो. काय बोललो होतो याच्या पहिले मी? विधानसभेच्या पहिले बोललो होतो की चॉकलेटची फॅक्टरी, चॉकलेट द्यायला लागले. तर बस आली नगरपालिकेची निवडणूक, विधानसभा लोकसभा आली की एक कागद दाखव. हे बघा झाला, मुस्लिम कब्रस्तानचं काम झालं. अबे दफनविधी करून दाखवणार रे बा. आणि तुम्ही समाजातले लोकही काऊन नाही बोलत यांले? एवढे तर गावभर बॅनर लावले, यांचे बॅनर लावले, सगळं केलं. बिलकुल आम्ही सदैव भाऊ सोबत म्हणणारे प्रेम असायलाच पाहिजे आपल्या आपल्या नेत्याबद्दल. अबे पण जरासा गुर्दा ठेवा, चिगर ठेवा त्या नेत्याला विचारायचं बी की भाऊ हे तुम्ही एवढे निधी आणा लागले, अहो शक चालला हो, मुक्कार चालला तुमचा निधी वाया. हा, हे विचारण्याची जर तुमच्या ताकद नसेल, धमक नसेल, तर मग कार्यकर्ता म्हणून मिळवू नका. अहो यवतमाळ जिल्ह्यातले टॉपचे कोण आहे श्रीमंत नेते, याची यादी तुम्ही काढायची. मी नाही म्हणत, तुम्ही यादी काढायची. अहो ते परराचा पैसा कमवा लागले, इथं कार्यकर्त्याच्या अंडरपॅन्टा फाटक्याच्या फाटक्या राहिलेला ठोकाला लागले. चांगले आम्ही सदैव भाऊ सोबत. अबे जे सत्य आहे ते बोलाचा तरी ताकद ठेवा. घ्या ना, सत्ता घ्या, लुटा. नगरपालिका लुटा लागले तुम्ही, लुटा. पण एक नागरिक म्हणून तुमचंही कर्तव्य बनते, एक कार्यकर्ता म्हणून तुमचं कर्तव्य बनते की आपल्या नेत्याने प्रश्न विचारायचे. तेवढी तरी ताकद ठेवा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.